दाभाडे पांडुरंग प्रभाकरराव. आम्ही आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलो आहोत. माझ्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील 123 जे दिव्यांगाच्या शाळा अनुदानित झाल्यात. 8 एप्रिल 2015 रोजी आम्हाला शासनाचा पहिला शासन निर्णय दिला, जो की 100% म्हणून. परंतु काही अधिकाऱ्याच्या क्लिष्ट वर्तीनं किंवा त्यांच्या पूर्वग्रह दूषितपणामुळे 6 नोव्हेंबर 2018ला दिलेलं 100% वेतन हे 50% वेतन करण्यात आलं आणि तिथून आम्ही आत्तापर्यंत 100% वेतनाची मागणी घेऊन वारंवार तपासण्या, वारंवार आंदोलन आणि वारंवार उपोषण करतो. त्याचमुळं आम्ही आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन पण माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. त्यावरील कार्यवाही होण्यासाठी उशी घेतलेली आहे. दिव्यांग शाळा कर्मशाळा महासंघाची राज्य महिला अध्यक्ष आहे. 123 शाळांचं आता जर सरांनी सांगितलं तर आमचा मुद्दा हाच आहे की जर विद्यार्थी शाळांमध्ये आहे, परिपोषण शाळेला जर मिळते, तर दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन हे 50% का? 100% वेतनेतर अनुदान आहे, तर वेतनसुद्धा 100% हे कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. त्यातही आज नवीन असा मुद्दा आहे की NOC ज्या 1100 पदांना नवीन मिळालेले आहेत, त्या शाळेतले कर्मचारी जे नवीन रुजू होणार आहेत त्यांना 100% अनुदान वेतन मिळणार आहे आणि जे आधीचे कर्मचारी 2012पासून 2002 पासून जे कर्मचारी आहेत त्यांना अजूनपर्यंत 50%. तर हा शासनाचा मुळात कुठला न्याय आहे?